हे सगळे कंपनीज गो टू हायकोर्ट अँड गेट अ स्टे. 2014 मे 2014 मोदी सरकार कम्स टू पॉवर एट सेंटर आणि नोव्हेंबर 2014 अडानी वता आणि पिटिशन विड्रॉ करता इन हायकोर्ट. दॅट मीन्स देर वॉज नो स्टे ऑन अडानी. सो 2014 नोव्हेंबर टील डेट अडानी कित्याक नोटीस धाडूंक ना किंवा ते पैसे कित्याक रिकवर करूंक ना अंडर द ग्रीन सेल्स एक्ट. सो दीस शोज की खंय तरी गोंय सरकार मोदी सरकाराचो दबावाच्या अंडर काम करता. जे पैसे रिकवर करपा जाय आशिल्ले ते पैसे रिकवर करना. फाटल्या दिसांनी आमी एक्सपोज केले की मायनिंगाचे 271 करोड रुपये अजूनही वसूल करूंक ना. 15 सप्टेंबर 2023 हायकोर्ट ऑफ गोवा gave a judgment. They vacated that stay and they asked the state government to collect all the cess under Green Cess Act. These people go to Supreme Court. There was no stay granted. So it is running in thousands of crores. So why state government is shying away and running away in recovering this money? अरे बारीक आज गोंयकार साधारण गरीब हेल्मेट घालना तुम्ही ताका सोडना मरे. उदकाचे बिल भरना जाल्यार तुम्ही ताचे उदकाचे कनेक्शन कापपा येता.